बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते। जय शिवराय, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। भावांनो, आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला आहे असाच आपण ट्रेनिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत आर्टिट्यूड बॉयवाला। तर त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज आहे ज्याचं नाव आहे काइंड मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, जे मी यूज करतो बिना वॉटरमार्कवालं। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल भावांनो ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम येतो तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सगळं काही मी तर टेलिग्रामवरती अपलोड करत असतो आणि इथनं डाउनलोड करण्यास खूप सोपं जातं भावांनो। तुम्ही इथनं सिम्पली इथं असं PNG वरती क्लिक करून इथं 3 डॉटवर जाऊन इथून बघू शकता, सेव्ह टू गॅलरी करू शकता। तर इथनं मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत नाही भावांनो। तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियल कोणते येणार आहे ते सर्वात आधी बघायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण की मी इंस्टाग्रामवरती नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल रेडी झाल्याच्या नंतर मी त्याचा डेमो व्हिडिओ इंस्टाग्रामला सगळ्यात पहिला अपलोड करत असतो। तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथनं जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल एडिटिंगबद्दल तर ते पण विचारू शकता, सिम्पली मला इंस्टाग्रामला मेसेज करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि भावांनो, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पण पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर तर अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते। तर चला भावांनो, जरा वेळ न घालवता आजची व्हिडिओ आपण सुरू करूया। ओके, तर भावांनो आपल्याला काइंड मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती जाऊन 3 नंबरची 1.1 ही साईड सिलेक्ट करायची। साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे। बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्याच्यानंतर इथनं व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि याची जी लेंथ आपल्याला 13 सेकंदाचा घ्यायचा आहे। बघू शकता 13 सेकंदापर्यंत न्यायचं आहे। अशा प्रकारे 13 सेकंदापर्यंत हे नेल्याच्यानंतर आता करायचं काय, बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, याला ऑन करायचं आहे। ठीक आहे, ऑन केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे भावांनो, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि जो PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे तो PNG इथनं तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी एक PNG सिलेक्ट करीत आहे, तुम्हाला जी PNG सिलेक्ट करायची ती करू शकता, स्वतःची किंवा दुसरी कोणती पण हिरोची वगैरे, कारण की तुमचा इंस्टाग्रामला पेज वगैरे असेल तर दुसरी पण करू शकता। बघू शकता अशा प्रकारे PNG ॲड करून घ्यायची आणि हिची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची। बघू शकता अशा प्रकारे हिची लेंथ थोडंसं पुढं खेचून नेऊया अशा प्रकारे। हे केल्याच्यानंतर करायचं काय भावांनो, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG आपल्याला इथनं आता ॲड करायची। बघू शकता ही वाली, हिच्यावरती क्लिक करायचं आणि हिला असं थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि इथनं खाली ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे। बघू शकता, ठीक आहे, इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि हिची लेंथ शेवटपर्यंत खेचून न्यायची। त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जाऊन परत मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ती PNG ॲड करायची। बघू शकता ही PNG, ठीक आहे, आणि खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे। तर बघू शकता पत्ते ॲड झालेले आहे। आता याला कसं झूम करायचं आहे, चेहऱ्यावरती येऊन नाही द्यायचं आहे अशा प्रकारे। बघू शकता, थोडंसं अजून झूम करून घेऊया, अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, तर पत्ते ॲड झालेले अशा प्रकारे। आता याची लेंथ जी शेवटपर्यंत खेचून न्यायची परत। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं लेअरवरती जाऊन ओरेलचा ऑप्शन दिसत आहे 3 नंबरला, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं हा फॉगवाला इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर इथं बघू शकता गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करा, डाटा ऑन करावा लागतो। ठीक आहे, त्यानंतर काही हे ऑप्शन येत आहे, त्याच्यानंतर हा फॉगवाला इफेक्ट डाउनलोड केल्याच्यानंतर इथनं आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काही दिसेल, तर याला थोडंसं झूम करून घेऊ आपण आणि इथं ॲड करून घ्यायचं भावनो। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे या फॉगच्या इफेक्टवरती आणि 3 डॉटवर जाऊन याचा एक डुप्लिकेट करून घ्यायचा आहे। डुप्लिकेट केल्याच्यानंतर याला असं पुढं खेचून न्यायचं आहे। बघू शकता याच्या लास्टपर्यंत वरती जाईल। ठीक आहे, त्यानंतर परत सेकंड नंबरच्या त्याच इफेक्टवरती क्लिक करून इथं 3 डॉटवर जाऊन परत डुप्लिकेट घ्यायचं आहे। डुप्लिकेट घेतल्याच्यानंतर बघू शकता इथं खाली आलेलं आहे, परत ह्या रेषेपर्यंत लाल रेषेच्या थोडंसं पुढं न्यायचं आहे। बघू शकता वरती जाईल, परत त्याच इफेक्टवरती जाऊन परत एक डुप्लिकेट करून घ्यायचा आहे भावांनो। ठीक आहे, असे 4 प्रकारे म्हणजे शेवटपर्यंत तुमचा इफेक्ट लागून जाईल। ठीक आहे, तर थोडासा पुढे घेऊया अजून, थोडासा अजून, तर बघू शकता अशा प्रकारे थोडासा अजून पुढे घ्यावं लागेल, तर अशा प्रकारे तुमचा इफेक्ट लागून जाईल भावांनो। बघू शकता
आता त्यानंतर करायचं काय भावांनो, इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG ॲड करून घ्यायची, बॉर्डर PNG. ठीक आहे, तर सिम्पली आपण बॉर्डर PNG ॲड करून घेऊया. बघू शकता बॉर्डर PNG ॲड झालेली आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायची आणि याची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची. त्यानंतर करायचं काय भावांनो, आता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये सॉन्ग ॲड करून घ्यायचं. सगळ्यात पहिलं तर मी आपलं सॉन्ग व्हिडिओमध्ये आहे, तर मी व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे भावांनो. लेअरवरती जाऊन मीडियावरती जातो आहे आणि इथनं ते सॉन्ग जे ॲट्रॅक्ट करून घेतो आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे बेस वगैरे सगळं ॲड करते. तर सॉन्ग ॲड झालेलं आहे भावांनो. आता करायचं काय आपल्याला, थोडंसं सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे. तर आपण थोडंसं सॉन्ग ऐकून घेऊया. तर बघू शकता इथं जशी बीट वाजायला लागते, थोडंसं नीट ऐकूया. तर बघू शकता इथं आपल्याला करायचं काय आहे, इथनं या पत्त्याच्या PNG वरती क्लिक करायचं आहे आणि इथं कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि इथं सेकंड ईच्यावरती क्लिक बॅक यायचं आहे. सेकंड ईच्या PNG वरती क्लिक करायचं आहे पत्त्याच्या आणि इथनं ह्या ॲनिमेशनवरती येऊन हावाला इफेक्ट लावून घ्यायचा भावांनो. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक 500ची PNG मिळेल. ती PNG आपल्याला इथनं ॲड करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. आणि PNGला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याला 3 डॉटवर जाऊन सेंड टू बॅक करायचं. तर बघू शकता PNG बॅक गेलेली आहे. बॅक गेल्याच्या नंतर आता करायचं काय, PNGवरती क्लिक करायचं आणि याची लेन्थ शेवटपर्यंत खेचून न्यायची. लेन्थ शेवटपर्यंत खेचून नेल्याच्यानंतर परत PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं याच्यावरती हा वाला इफेक्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. ठीक आहे, तर हे केल्याच्यानंतर आता करायचं काय भावांनो, लेअरच्या फर्स्ट यायचं आहे. फर्स्ट आल्याच्यानंतर परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला. ठीक आहे, व्हिडिओ आपण कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल टू स्क्रीन करून घेऊया. बॅक येऊया, ॲडजस्टमेंटवरती जाऊन हा अशा प्रकारे हाय करायचा आहे. 3 नंबरचा फुल करायचा आहे आणि बॅक येऊन परत आपल्याला ब्लेंडिंगवरती ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. परत आपल्याला इथं 500ची जी PNG जिथनं स्टार्ट होते तिथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल. ही वाली PNG आपल्याला इथं ॲड करायची. PNG ॲड झालेली ब्लेंडिंगवरती येऊन परत स्क्रीनवरती सोडायचं आहे आणि इथं हिला ॲड करून घ्यायचं. बघू शकता इथं अशा प्रकारे. थोडंसं वरती ॲड करूया वाटलंच तर, नाही तर इथंच राहू द्या. ठीक आहे, अशा प्रकारे इथं ॲड करून थोडंसं झूम करून घेऊया. इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेन्थ शेवटपर्यंत खेचून न्यायची. इथं ॲड केल्याच्यानंतर थोडंसं इकडं सरकून घेऊया अशा प्रकारे. आणि इथं याच्या फर्स्ट यायचं आहे जिथनं आपण घेतलं आहे तिथं. इथं आपल्याला लेअरवरती जाऊन टेक्स्टमध्ये येऊन इथनं 2-3 PNG आपल्याला इमोजी सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी 2-3 चांगले इमोजी सिलेक्ट करीत आहे. किंगचा करू आणि असे 3 इमोजी सिलेक्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपला थोडासा स्टेटस एक नंबर दिसेल. ठीक आहे, भारी वाटेल VIP. तर त्यासाठी आपल्याला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे भावांनो. बघू शकता इथं शॅडो ऑन असेल तर ऑफ करा आणि अशा प्रकारे याला शेवटपर्यंत खेचून न्यायचं भावांनो. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ झालेला आहे. आता करायचं काय, लेअरवरती जाऊन जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथनं माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता भावांनो. तो मी माझा इंस्टाग्रामचा लोगो सिलेक्ट करीत आहे. तर लोगो सिलेक्ट झालेला आहे भावांनो. लोगोला इथं असं वरती ॲड करून घेऊ शकता तुम्ही. बघू शकता इथं वरती ॲड करून घ्या. ठीक आहे, आणि याची लेन्थ जी आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय भावांनो, आता आपल्याला त्यानंतर लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन याच्यामध्ये आता ॲड करून घ्यायचा आहे भावांनो. ठीक आहे, तर मी तो सिम्पली व्हिडिओ सिलेक्ट करीत आहे. बॅक यायचं आहे आणि तो व्हिडिओ तुमच्याकडे नसेल तर सर्व काही मटेरियल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल टू स्क्रीन करायचा आहे. बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर करायचं काय भावना, आता आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला तो ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे भावांनो. तर बघू शकता मी तो व्हिडिओ सिलेक्ट करत आहे. तर हा तो व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे भावांनो.
कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे आणि याचा समोरील थोडासा पार्ट कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर कैचीच्या सॉरी त्या व्हिडिओवरती ओके करायचं आहे आपल्याला आणि इथं खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे भावांनो. बघू शकता अशा प्रकारे. तर व्हिडिओ सगळा बनवून रेडी झालेला आहे. आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते. तर बघू शकता भावना आपला खूप मस्त व्हिडिओ बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून याला फुल एच डीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावना. इथं खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते. तर चला भावनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.